तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसार सागरा भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम्. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा. टीवी मी तया जैशी असती तैशिया कळी काळ नकोनिया घेतला पट्टा. येरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कुरान मागे तैशी ते माझी कलत्र हे जाणीले. कायशी आणि ही न लाजे तयाची नेमी जन्म मृत्यूची लाटी झळंबती या सृष्टी ती देखून या पोटी ऐशी झाली. भवसिंधूचे ने माझे कौनाशी धाकून उपजे येथ जरी की माझे बिहती हन म्हणून गा पांडवा. मूर्तीचा मेळावा करुणी तयाच्या गावा धावत आलो. नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजुनिया संसारी तारू झालो. सडे जे देखिले ते ध्यान काशी लागले परिग्रही घातले तयावरी. प्रेमाची पेटी बांधली एकाची या पोटी मग आणले तटी सायुज्याची परी भक्ताची निनावी चतुष्पादादी आगवे वैकुंठाची राणी योग्य केले. म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता आती मी सदा. आणि जेव्हाची का भक्ती दिली आपुली चित्तवृत्ती तेव्हाची मज सुती तयाची नाटी. या कारणे गा भक्तराया हा मंत्र तो धनंजया की जे जया भागा भजिजे. महायोग पीठे तटे भीमरथ्यां परं पुंडरीकाय दातुं निन्द्रे समागत तिष्ठान्तमानन्द पुरब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमालंधि वल्लभं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कैलासरानाशी चन्द्रमौळी वीन्द्रमाथा कारुण्यसिन्धु भवदुःखहारी दीन शंभो मजको. शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता भाई भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुभटा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु हे निवृत्ती दासु अवधान. ग्रंथराज ज्ञानेश्वरी माता ज्ञानेश्वरी अध्याय 12वा भक्तियोग. त्या भक्तियोगाचा 7 नंबरचा श्लोक आपण करता घेतलाय. करू सद्गुरूंच्या कृपेने एक थोडा वेळ सेवा. आज आपले 89वी
कचरू नामदेव शिंदे त्यांचं पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण, त्या निमित्तानं हा सेवेचा योग, ज्ञानदान, देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, तरणे को लेनता, डुबणे को अभिमान. का ज्या योगानं पण जे सगळं करतो, सात्विक कर्म, पुण्यकर्म, दान पुण्य, ह्याच्या योगानं गेलेल्या व्यक्तीला उत्तम गती प्राप्त होत असते. हे सगळं करावं लागत असतं. आपल्या धर्मशास्त्रानं सांगितलेले विधी आहे. म्हणून रात्री सुंदर असा सत्संग झाला. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा भिन सुलभ न सोई. रात्री खरंच काय भगवंतानं ठरवलं तर करील ते काही नाही महाराज, नाही का? काय फक्त मनात, आपल्या मनात जर एखादी गोष्ट आली ना, मनाचे संकल्प पावले जरी राही बुद्धी, मनात जर एखादी गोष्ट आली ना करायची, भगवंताला सगळं जोडावं लागतं त्याच्याकरता. त्याला किती कुठे करावं लागतात आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता. सत्य संकल्पाचा संकल्प मात्र सत्य पाहिजे. आपल्या मनात जर असेल ना, प्रत्येकाचा अनुभव आहे महाराज. जरी काहींना रात्री कार्यक्रमाला नाही येता आलं, पण ते तरी तुम्हाला तो कार्यक्रम ऐकत येईल बरं. तुम्हाला घरी बसून तो रात्रीचा कार्यक्रम पूर्ण ऐकता येईल. काही अडचणीमुळे सगळ्यांनाच येणं शक्य नसतं, पण ह्या मंडळींनी सगळं ती व्यवस्था करून ठेवलेली. कधीही तो कार्यक्रम तुम्ही पाहू शकता, कधीही पाहू शकता. सगळं ह्या मंडळींनी, हे धर्माचं कार्य आहे महाराज. म्हणून तळमळ अंतकरणामध्ये सतसंग घडावा. काय काही गोष्टी आतल्या कळत नसते, ती आतली तळमळ, आतला जिव्हाळा, आतलं प्रेम, काय आनंद असतो सत्संगतीचा, संत संगतीचे. काय सांगू सुख, काय सांगता येते ते. आपण पारिक हे साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. आईची तळमळ, तसं आमची तळमळच होती. मागच्याच वर्षी येण्याची इच्छा होती मनापासून. हे नातं वेगळं आहे थोडं. काही गोष्टी बोलता येत नसतात, काही कारणामुळं मागच्या वर्षी काही आता आलं नाही. या वर्षी सेवेचा योग आला. सगळेच महाराज मंडळी आले. संस्थेतले विद्यार्थी होते. रात्री पांडुरंगाच्या दरबारात सेवेचा योग, काही वेगळीच प्रसन्नता महाराज, वेगळाच आनंद असतो तो. आणि आता बी थोड्या वेळ ज्ञानेश्वरीवर आपण करू सेवा, त्यानंतर प्रसाद होईल. तसा हा जो वेळ असतो, हा 12 ते 12:30चा टायमिंग असतो पितरांचा. ह्या काळात कार्य जर सगळं झालं असं, कर्मकांड म्हणतात त्याला, केले कर्मांतर, तर मग फारच ते त्यांचे जो ठराविक वेळ असतो. समजा आपल्या दारात गाय आली, त्याच वेळेस गेला तर मग ते सगळंच हे होईन. ती निघून गेल्यावर तुम्ही काही घेऊन आले त्याचा काय उपयोग होईल. तसा पितरांचा जो काळ सांगितलेला आहे, तो असा 11, 12, 12:30पर्यंत नैवेद्य जर झाला तर फारच चांगला असतं ते, नाही का? म्हणून या गोष्टी धर्मशास्त्रानं सांगितलेलं आहे, केलं पाहिजे आपण घरात. आणि त्या निमित्तानं काहीतरी घडतंय, निमित्त लागतं काहीतरी, नाही का? काही का होईना निमित्तानं आपल्या घरामध्ये ज्ञानदान घडावा, थोडं अन्नदान घडावं. त्या निमित्तानं आता ह्या श्लोकामध्ये, हा श्लोक म्हणजे 12वा अध्याय. 12वा अध्याय सगळा भक्तियोग आहे. भक्ताचं वर्णन केलेलं आहे. आणि भक्ताचं वर्णन काही वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. तसं जर आपण 8वा अध्याय पाहिला, 6वा अध्याय पाहिला, तर मग असं वाटतं लय अवघड आहे हो. शेवटी चिंतन कसं काही घडेल बुवा, तू तर रानातच गेलं पाहिजे, असंच गेलं पाहिजे, नाही तर मग इकडं जातंय तिकडं जातंय, भगवंताकडं जाणं किती अवघड आहे बुवा. ते बाकीचं जर पाहिलं तर त्या प्रक्रियाला अवघड आहे, नाही का? त्याला हेच पाहिजे असं सगळं विधी सांगितले. ते प्रकाश पाहिजे, उत्तरायण पाहिजे, इकडं तोंड करूनच बसलं पाहिजे. आता शेवटी पाहतो आपण की काय अवस्था होती, कसं चिंतन घडायचं. पण इथं फार सोपं सांगितलं भक्ताला सोपं सांगितलेलं आहे. फक्त इतकं सोपं सांगितलंय. अरे ते ऋण वैपण देखोनी अंगी, अरे त्यानं अगोदरच इतकं ऋण केलेलं असतं म्हणले,
मग त्यावेळेस त्यांना बोलावा आणि मग मी एवढं मला एवढं कायचं म्हणले तयाची तनू त्यागी मी परिचार्या करी म्हणले. अरे मी त्याची सेवा करतो येऊन स्वतः. ज्यानं आयुष्यभर माझ्यावर ऋण केलंय, आयुष्यभर भक्ती केली, ते ऋण वय पण दे कोणी अंगी. देवावर ऋण करणारे भक्त असतात, देवावर कर्ज काही न मागे कोणाशी नाही. तोच आवड आहे देवाशी. देवाकडे काही नाही मागायचं आणि आयुष्यभर त्याचं भजन करायचं, त्याच्यावर ऋण होत असतं देवावर. आता म्हणले मग अशा भक्ता करता मी काही करीन म्हणले. मी त्याचं चिंतन करतो, त्याला ऐकू नाही येऊ द्या, त्याला काहीच नाही येऊ द्या, त्याचं चिंतन मी करतो म्हणले आणि त्याचा सगळा शेवट गोड करून टाकतात. असा भक्तियोग सोपा आहे आपल्याकरता. म्हणून संतांनी आपल्याला भक्तियोग सांगितलेला आहे. बाकीच्यांकरता अवघड मार्ग सांगितले असतील माऊलींना, परंतु भक्ता करता सोपा धपाट मार्ग सांगितलेला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत श्लोक आपल्याला कळत नाही, जरी आपण आता संस्कृत श्लोक वाचला तरी माऊलीची कृपा आहे, भगवंताला परत यावं लागलं नाही का. संतांचं कार्य असतं, सेवितो हा रस वाटितो अनिका, घरे हो नका रान भरे. महाराज ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, देणे घेणे सुखची वरी होते. कुठं आता ते ज्ञानगंगा, कुठं ते पारगाव. तसं पाहिलं तर इथूनच हा प्रसाद गेलेला आहे. काल आपण ज्या आश्रमात थांबलो ना अप्पानंद महाराजांचा, ते ह्याच भागातले कड्याजवळ त्यांचं गाव, तिकडं आले, झालं धर्माचं कार्य चालू नाही का. तशी ही गंगा इकूनच गेलेली. हंस, ब्रह्मा, त्रि, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सखयानंद, साड्याचे, शांतामाई, निंबोरा, बलभीम बाबा, हे सगळे त्याच परिसरातले. मग बंडोबाबा, पैठण, केरो बाबा, ही गंगा परत गेली नाशिक जिल्ह्यामध्ये सोमठाणदेश. ती सुद्धा इकडेची बरं का, ती सुद्धा आता मंदिर इथं आपण गेलो होतो मंदिरात एकदा. म्हणजे धर्माचं कार्य करण्याकरता गेले तिकडंच पुन्हा गंगा चालू नाही का. जशी कॅनॉल काढते किती लांब बागायचं होतं, किती पाईपलाईन, तसं हा विषय नाही का. मग केरो बाबापासून पुन्हा खाडी खरडा बाबांचं गाव, श्रीपाद बाबांचं, त्यांच्याकडं तो प्रसाद. आणि मग ते धर्म कार्य करता पुन्हा विद्यापीठला आले. बाबा म्हणले सगळ्या महाराष्ट्राला, भारताला विद्यापीठातून बी जातं ना, हे आधी ना तर उमा बीज प्रगटले. हे जर वाटायचं ठरलं तर आपल्याला विद्यापीठला जावं लागेल. मग विद्यापीठला बाबा गेले काही शिष्यांच्या निमित्तानं. तिथं वैष्णव मेळावा कर, बाबांची पुण्यतिथी 3 दिवस. आणि तिथून धर्माचं कार्य करता 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 काही मंडळींनी दादांना नेलं तिथं. आता दादांचा पिंडच परमार्थिक होता. त्या महापुरुषांनी असं बनवलं होतं, असं सात्विक बनवलं होतं, तयारच करून ठेवलं. बाकीच्यांना असं वाटायचं दादांना जर या परमार्थाची काही गोष्टीत आपण थोडा आग्रह केला तर धर्माचं कार्य होऊ शकतं, ही भगवंताची जी इच्छा असेल नाही का. आणि मग काही मंडळीने आग्रह केला त्या शिंदे सरांनी, तुम्ही फक्त एकदा चला म्हणले, 3 दिवस आमचं फक्त ऐकायला चला, तुम्ही तुमच्याकडे सगळं आहे. तात्यामध्ये लय अधिकारी महापुरुष जसे नगर नारायणी, तसंच तात्यांचं काम. आणि मग त्या मंडळींनी दादांना आग्रह करून नेलं. दादांनी 3 दिवस श्रवण केला, तर वाचन होतं, सगळे ग्रंथ पाहिले, सगळे पाहिले. आता इतकं मोठं अधिष्ठान असताना परत याचा स्वीकार करायचं म्हणजे ते काही असे बंधन असतात प्रत्येकापुढंच नाही का. आणि मग भगवान दत्तात्रेयांचा आदेश झाला, त्याचा स्वीकार केला आणि भरपूर साधना केली, एकांतामध्ये शास्त्र पाहिले, जीवन कृतार्थ झालं, परिपूर्ण झालं. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा. पण ते राहत नाही ना. मग आता हे वाटायचं आईला दूध ठेवण्यात मजा आहे का, मुलाला पाजण्यात मजा आहे. हो पाजण्यात आपली आई ते जर राहिलं तर आईला त्रास होतो. शिरीचे बापू सांगायचे, दूध जर आईला मुलाला नाही पाजलं वेळेवर, जास्त जर उशीर झाला तर आईला त्रास होतो. म्हणजे साधूला एवढं धन कमवून ठेवलं, तर हे सर्वसामान्याला वाटायचं ना. त्या सरांच्या निमित्तानं पाथर्डीकड हे नातं हे निमित्त असतं बरं का. ती ज्ञानगंगा इथपर्यंत आली, ह्या कोळगावपर्यंत आली. आणि तुम्ही मंडळी ती जतन करून ठेवली, म्हणून आपण एकत्र बसलोय आज. आज एक तप झालंय त्या गोष्टीला का ह्या मंडळीने ते जतन करून ठेवलं. विवलेशे रोप नवी आली. आता इथे इतकी भरपूर मंडळी तयार, आता इथं मेळावा होतो, फार मंडळी तयार झालेली आहे महाराज इथं. आणि हे व्हायला जात नसतं बरं.
कधीच व्हायला जाणार नाही. सोनं गंजतं का? लई दिवस सोनं पडलं उखाड्यामध्ये, गंजत असाल ना. अरे व्यवहारातलं सोनं गंजत नाही, हे तर दिव्य ज्ञान आहे अर्जुनाचं, नाही का, भगवंतांना दिलेलं आहे. म्हणून हा प्रसाद इथपर्यंत आला. आणि त्या निमित्तानंच तुमच्या आमच्या गाठी दिंडीचं निमित्त असन, पुण्यतिथी असं, आणि मग एका दोऱ्यामध्ये आपल्याला बांधले गेलेले असतं. फुलं जरी अनेक असेल पण दोरा एक तत्व नाम दृढ धर्म. काही एका बाजूला जर बघितलं तर लवकर गेले कचरू भाऊ, पण हे ठरलेलं असतं, याच्यामध्ये कोणीच बदल करू शकत नाही, नाही का. तो चक्रव्यूहामध्ये फसला होता ना अभिमन्यू, किती लवकर गेला होता अभिमन्यूचा. जर महाभारतातला प्रसंग पाहिला ना, आणि किती मोठा वशिला यांच्यावाला, द्वारकेचा राणा लय मोठा वशिला, जगाचा मालक यांची इथं राबतोय. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. ज्या वेळेस चक्रव्यूह सापडला आणि तो त्याने यानं मारला होता, सगळे युद्धाचे नियम बाजूला ठेवून अधर्मानं मारलं होतं त्याला. ते जर बघितलं महाराज त्याच्यावाला, ते महाभारतातलं ना, ह्या मंडळी सगळ्यांनी अधर्मानं त्याला मारलेलं, तर तो आवरत नव्हता सगळ्यांना. आता तो पांडवांचा हिरा होता, म्हणजे तो सामान्य नव्हता, पण अधर्मानं मारलं त्याला. इथे शास्त्राचे नियम, युद्ध चालू करताना सगळे अगोदर नियम ठरवून घेतात, एकानाच एकावर हे करायचं असं हे सगळे. पण यांनी आधारमाला मारल्यानंतर मग तिचं सगळं वातावरण बदलून गेलं. लाडका मुलगा, तरुण मुलगा पांडवांचा मारल्यानंतर युद्धच बंद झालं त्या दिवशी, आणि सगळं शोकाकुल वातावरण. आणि मग सगळ्यांना असं वाटलं श्रीकृष्ण परमात्माचा भाषा आहे, हा जिवंत करील, हा काही करतोय. यांना म्हणले संदीपनी ऋषीच्या आश्रमात असताना ते पोरं कवाचे गुरुपुत्र आणला म्हणले यानं. हे तर काही करीन म्हणले, याला काय कधीची मुलं ते यानं आणले होते म्हणले पार. यानं त्याला धर्म सांगितलं, यांनी ज्ञान सांगितलं. कारण माहिती हे शरीर कधीच अमर होऊ शकत नाही, स्वरूपानं जीव अमर झाला पाहिजे. भगवंतांना क्षत्रियाचा धर्म सांगितलेला त्यांना. अरे क्षत्रियाचं युद्धभूमीवर जाणं म्हणजे तो मोक्षाला जात असतो. क्षत्रियाचे धर्म सांगितले त्याला, जिवंत नाही केलं. म्हणजे अधिकार आहे, पण या प्रकृतीमध्ये हे करत नाही महात्मा, भगवान परमात्मा. आणि दुःख ज्ञानाशिवाय कशानं जाणार नाही. आणि तेच ज्ञान आपल्याला संतांनी सांगितलं, तेच ज्ञान ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. म्हणून प्रसंग येतात आपल्यावर, पण आपल्याला जर वास्तवता कळाली, आपलं स्वरूप अमर आहे, आपल्याला या गोष्टीची भीती वाटते. साधूला काही वाटतं का याच्यावाला, आता कैशी येणे जाणे, लीला आहे साधूचं जीवन. म्हणजे मरण माझे, मरणाचं आणि जन्माचं त्यांच्या दृष्टीनं खेळ आहे. आता उभी झाली जैशी जीर्ण वस्त्र सांडली, कपडे नवी पैठणी घेतल्यावर जरा बरंच वाटत असेल ना. 50-50 हजाराची नवी पैठणी घेतली आणि जुनी काढायला काही वाटेल का? मग नवी पैठणी घालायची. आता रक्षाबंधनला कपडेच बदलायचे, काय आयुष्य ठरवून दिलेले असतात, जे जात असतं. म्हणून साधू संत आपल्याला तेच सांगतात का, हे बाबा लटिका व्यवहार सर्व संसार हे काय, आपल्याला एक दिवस जायचंच आहे, ही सारखं बदलत असते. ठीक, एक दिवस आपण सुद्धा त्याच मार्गाने जाणार आहोत. काय जातं, काय राहतं, काय येतं, हे जर वास्तवता कळाली, स्वरूप अमर आहे, स्वरूपाला काहीच होत नसतं, स्वरूप पुढं जात नसतं, फक्त हे शरीर बदलत असतं, नाही का. साधूच्या ठिकाणी दुःख नाही, सुखदुःखी समे. वंदवलेकर महाराज एकदा म्हणले होते, मला मरायची विद्या येते म्हणे. माझ्या गुरुनं मला मरायची विद्या शिकवली म्हणले, तुका मायना. म्हणजे साधूची लीला आहे हो, साधूची लीला. आईला म्हणले, आई मी जर मेलो तू काय करशील म्हणजे. वंदवलेकर आईला म्हणले, आता काय लाडकाच होता ना गीतामाईंचा गणू. लईच सगळ्यात जास्त रामावर प्रेम, आणि त्याच्यानंतर खालोखाल आईवर प्रेम म्हणले महाराजांचं. महाराज म्हणले, आई मी जर मेलो तू काय करशील. आता आई आहे ती, आई आहे ना शेवटी, कोणाची गव आहे ना. आईचं अंतःकरण काय असतं. म्हणले आईला ते हे झालं ना, मी डोकं फोडून जीव देईन म्हणले. खरंच खरं दिसेल म्हणे. महाराज खरं दिस, एक दिवस आईची परीक्षाच पाहिजे म्हणजे. एक दिवस असे निवांत होते, आईच्या मांडीवर झोपले. आता काय ते काय सामान्य काय योगाचं सगळं होतेच ना.
आणि हळूहळू झाला ना श्वास बंद, शांत झाले महाराज, एकदम शांत. मग आईचं लक्ष, अरे गणू हलवलं, गणू एक नाही दोन नाही, काही शांत एकदम. नंतर सगळंच बंद पडलं. आई घाबरली. शेजारी पाजारी बोल, आहे म्हणजे गणूला काय झालं, म्हणजे काय सगळंच बंद पडलं. नाडी पाहिली, श्वास पाहिजे, सगळं बंद पडलं ना. सगळं बंद पडल्यानंतर मग घाबरले. मग आई एक तडक दिली की तिला. नंतर सावरलं तिनं. मग आता हे सगळं पाहतात ना. तिने विचारलं तू काय करशील बा. आता मग काय करणार आहे पुढं, जास्त नाही का. हे सगळं पाहतात ना, आई काय करते बा. मग सगळ्या गावात कळलं गणोबा गेले. सगळं गाव गोळा झालं. मग लगेच तयारी झाली. म्हणजे सरपण आणलं, सगळं जिकडं तिकडं. महाराज म्हणले आपण जर नाही उठलं ते जायचे ना आपल्याला. मग सगळे पाहुणे रावडे आले, जवळ बसले. नंतर महाराज थोडे हात हलवायला लागले, बोटं बिटं हलवायला. अरे म्हणले गणू हात हला ते म्हणले. हळूहळू डोळे उघडले, उठून बसले. मी गणू काय नाही म्हणले. मी विचारलं होतं तुला, मी गेले तू काय करशील म्हणून. म्हणजे साधूला काही गोष्टीचं हे जाणं येणं, मृत्यू जन्म काहीच नाही ना. हे आपल्याला हे वाटतं का आपण मोहामध्ये गुंतलेलो आहोत. याला सगळे सत्यत्व बुद्धी दिली आपण. देहबुद्धीमुळे जोपर्यंत आपली देहबुद्धी नष्ट होत नाही तोपर्यंत आपलं दुःख कशानं जाणार नाही. मी देह हा जो भाव आहे, देह संबंधांना सगळं माझं, मी देह अज्ञानी आपल्याला. अरे देह हे पंचमहाभूताचा बल्ल गोळा आहे हा एक, आईच्या पोटात असताना, नाही का. आणि मग ते एक साधन दिलं भगवंताना, जेणे तू जोडशी. पंचभूताचा गोंधळ म्हणले एके ठाई केला मिळ, का ज्या शरीराला भगवंताची प्राप्ती होती. पण आतमधली जी वस्तू आहे ती 100 नंबरी सोनं आहे, त्याला काहीच होत नाही, त्याला डागच नाही महाराज. आणि ते वास्तव स्वरूप ओळख करून देतात संत. का तुझं जे मूळ स्वरूप आहे, एवढ्या करता चांगदेव महाराजांना त्या भावंडांकडे जावं लागलं. महाराज चांगदेव महाराज म्हणजे का सामान्य आहे का. 1400 वर्ष जो महात्मा काळावर ज्यानं विजय मिळवला. काळ आला का समाधीत जायचं, समाधीत ब्रह्मांडामध्ये सगळं एक झाल्यानंतर काळ नेणार कोणाला नेणार आहे काळ. आणि एकदा काळ निघून गेला का पुन्हा जैसे थे. त्या चांगदेव महाराजांची पण मृत्यूची भीती कुठे गेली. मृत्यूला मागं पाठवत होते. पण जशी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मरण माझी मरण गेली. काय वैराग्य, मरण जाणं म्हणजे काय, त्याचं वास्तव स्वरूप कळलं का मरण म्हणजे नेमकं काय. अमरत्वाचा प्रत्यक्ष अनुभव येणं, तिकडे जावं लागलं. काय नसेल चांगदेव महाराजांचं चरित्र पहा. चांगदेव महाराज म्हणजे सामान्य नाही महाराज, सगळे योगामध्ये 1400 वर्ष जो महात्मा राहू शकतो. सगळे अभ्यास केलेला आहे. 1400 वर्ष कोणतं शास्त्र वाचायचं राहिलं असं. आणि अज्ञानी लोक म्हणते चांगदेव महाराज कोरे होते. चांगदेव महाराज कोरे होते, त्यांना भूत भविष्याचं ज्ञान झालेलं होतं, काय होणार आहे काय नाही त्याला माहिती होतं. आपल्या जीवनात सुद्धा सद्गुरूंचा योग आहे. त्याला भविष्य कळतंय, पुढचं त्याला मागचंही भविष्य कळतंय, का पुढच्या काळात काय घडणार आहे त्यांना पुढचं माहीत होतं. आपल्या जीवनात सुद्धा आपल्या योग्यतेचं महात्मा भेटणार आहे आपल्याला, सद्गुरू भेटणार आहे. पण काही काळ थांबावं लागणार आहे आपल्याला, थांबावं लागणार आहे. कारण ते ज्याची त्याची योग्यता वेगळी असते. 1400 वर्ष थांबले, सद्गुरूच्या भेटी करता थांबले महाराज. कोरे म्हणजे शुद्ध होते, सांगतो महाराज शुद्ध होते, पूर्ण शुद्ध होते. आणि मग त्यांना सुद्धा याची गरज पडली. आणि ज्यावेळेस हा बोध त्यांना ठसला, बोध हा ठसला पाहिजे. बोध हा प्रत्येकालाच होत असतो, ठसला पाहिजे. एखादा शिक्का असा मारल्यानंतर जसाचे तसा वाटतो ना, तसा नामाचा शिक्का अंतकरणामध्ये ठसला पाहिजे. निज बोध रूपा चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम शिवोहम. आपण शिवस्वरूप आहोत. आपण कोण आहोत, भगवंताची लेकरं आहे आपण. पण अज्ञान आहे आपल्या ठिकाणी. माया विघ्ने म्हणता मी माझे ने घरी, हे तो संपत्तीचे वाडे साचो खाली. भगवंत उद्धार करतो म्हणजे काय करतो, भगवंत करतो म्हणजे भगवंतच करतो. पण माझ्या विठोबाचा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपण आपाशी नाही, नाही का. तो भगवान परमात्मा सगळं करतो, पण आविष्कार बदलत असतो. परत आले माऊलीच्या रूपात, लोपले ज्ञानदेव. इथं नेणं ते कोणी अवतार पांडुरंगा, नाव ठेविले ज्ञानी अरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा शेवती साधू.
अशा पद्धतीनं माऊली म्हणतात किंबहुना धनुर्धरा जो मातीची आई उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा. अरे भगवान परमात्मा आपला मायबाप आहे ना. माये जगन्नाथ बाप रोज म्हणतो आपण विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई हो ये नाही का. पांडुरंग मायबाप आहे आपला सगळ्यांचा मायबाप आहे नाही का. म्हणून किंबहुना धनुर्धरा जो मातीची आई उदरा तो मातेचा सोयरा के तेवी मी तयाशी जसती त्याची कळीकाळ नकोनिया घेतला पट्टा. काय हे नातं आहे अध्यात्मामध्ये. दोन नाते फार पवित्र मानलेले. देवभक्ताचं एक नातं आणि एक गुरु शिष्याचं नातं. हे नातं सामान्य नाही महाराज, हे फार दिव्य नातं. माळ घालताना दादा म्हणायचं त्यावेळेस अनुग्रह द्यायची माळ घालत त्यावेळेस पवित्र तुळशीची माळ घातली भगवंताची वारी करा आणि सद्गुरूंची वारी करा म्हणायचं नाही का. गुरुपौर्णिमेला घडती वारी पण आता काहींना येणं शक्य नसतं. ते जागेवरूनच ध्यान मला गुरुमूर्ती जागेवरूनच हात जोडायचे जागेवरूनच मानस पूजा करायची. काय करणार आहे त्याला संसाराच्या अंगी काही बंधनं पाळावं लागतात ग्रस्तीला. काय नाही मानसपूजा फार श्रेष्ठ सांगितलेली महाराज. म्हणून जीवनामध्ये हे दोन नाते भगवंत आपला मायबाप आणि भगवान परमात्म्याचं स्वरूप काय आहे अविनाश करी आपुल्याशी लावी मनापिशे. भगवंताचं जे निर्गुण स्वरूप आहे ते जातं का कुठं कुठं येतं का ते. आता कुठं ते सर्वत्र भरलेलंच आहे ना. ते कुठंच जात नाही येत नाही. ते जे स्वरूप आहे आणि त्याचे अंश आहोत आपण. त्याला आपण आत्मा म्हणतो जीव म्हणतो. एक हरी आत्मा जीव शिव सम. मग देव जर अमर आहे देव कुठं जात नाही देव कुठं येत नाही मग आपण कुठं जातो येतो का. समुद्र आहे मिठी. समुद्र म्हणजे भगवान परमात्मा आणि मीठ म्हणजे आपण समजायचं त्याचाच अंश आहे ना. काय एवढी त्याची हाल झाली समुद्राला सोडलं म्हणून. पाठीवर रगडायचं काम चालतं ना त्याच्यावर. त्याचं का साधं रगडी त्या का मग काय झालं एवढे आपल्या अवकाळात देवाला सोडलंय आपण देवापासून बाजूला झालो. विसरले तया थोर बचतीला खाणी. मग आपल्याला परत फिरावं लागतं सारखं. पुनरुपी जननम पुनरुपी जननी जठ्रे हे संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंद मूढमती. आपल्याला थांबवायचंय. ह्या शरीरात थांबवता येते ते आणि ते संताशिवाय तर कोणीच थांबवू शकत नाही. संतांकडे काही रीती संतांकडे ते ज्ञान आहे. त्या ज्ञानाच्या योगाना बाबा अहंकार निशी घनदा गुरु वचने टली पहा. माता भक्ती भेटली ब्रह्मंत तेने मार्ग दाविला. संत आपल्याला ज्ञान देतात म्हणजेच अहम ब्रह्मास्मीचा उपदेश करतात. मी वासुदेव तत्वता. अरे जगद्गुरु तुकोबा आहे म्हणतात आम्ही वासुदेव स्वरूपी. मग आपण कोण आहे बाबा म्हणायचा. तुम्ही काय पोटाखाली आले म्हणून. तुम्ही तुमच्याकडे काय कमी आहे जर तुम्हाला ज्ञान जर झालं तर. अनुरणीया थोकडान तुका. अरे तुम्ही तेवढीचे म्हणले स्वरूपाना. तुम्ही बोधरूपच आहे ना स्वरूपाना. कुठं नाही आपण आता असा बांधे का कुठं अशी काही सीमा आहे का. तिथून तिकडं तुम्ही इथून इकडं. आमचा श्वास तुमचा श्वास वेगळा आहे. आपला श्वास वेगळा आहे कोणाचा. सगळ्यामध्ये एकच परमात्मा भरलेला आहे. पण ह्या मायेमुळं आपल्याला काय वाटतं हे वेगवेगळं वाटतंय. त्यांनी सांगितलं ना ब्रह्मदिशी उघडी जगामध्ये का भ्रांती केली त्यांच्यावाली. आपल्याला का वेगवेगळं दिसतं बरं. बाबा म्हणे तुमच्या अंगावर कपडे का कापूस आहे बोला म्हणे. तुमच्या अंगावर कापूस आहे का कपडे. काय डोका चालत आहे सामान्य माणसाचं. कपडेच म्हणणार ना तो. अरे कापूसच आहे म्हणले अधिष्ठान कापूसच आहे. तुम्ही काही म्हणा अधिष्ठान तसं प्रत्येकाचं अधिष्ठान हे ब्रह्मच आहे. बाबा म्हणायचे गाय काय खाती हे पाहू नका तिचं कर्म पाहू नका. ती दूध किती पवित्र देते म्हणजे कोणाचं कर्म पाहू नका अधिष्ठान पहा. आणि सर्वात अधिष्ठान एक आहे मला. ते अधिष्ठान कळालं जीवाचं दुःख संपतं. जीवाची देहबुद्धी नष्ट होती आणि जीव मुक्त होतो महाराज. भगवंताची कृपा जर झाली तर. आणि मग संसाराची चिंता राहील का त्याला. संसार हा शब्द कोणत्या अर्थी घ्या तुम्ही कोणत्या अर्थी घ्या. हा सुद्धा संसारच म्हणलं याला काही ठिकाणी. आणि हा सुद्धा संसाराचे जन्म मरणाला जो खरं समजतो ना उपजय आणि निमनी पहा त्या ओव्या माऊलीच्या ओव्या लिहून ठेवलेला. जगद्गुरू तुकोबराय शंकराचार्य सगळे प्रमाण आपण पाहिले. काही ठिकाणी जन्माला येणं जाणं यालाही संसार म्हटलंय.
आणि याला सुद्धा संसारात म्हणतो धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि दोन्ही संसाराची चिंता नष्ट होती. येरवी माझी या भक्ता, पण भक्त झालं पाहिजे ना, मनानं भक्त होता येत नाही. नातं होतं का? येडावाडा कोण आहे? ब्राह्मण लागत हो ना मंगल म्हणायला, कुठून कमी धरून आणावंच लागत हो. बाकीचं सगळं करतात पाहुणे रावळे सगळे, पण ब्राह्मण आणावंच लागत म्हणले मंगल म्हणाय पुरता का व्हायना. एवढ्या कोरोनामध्ये छोटे लग्न झाले पण ब्राह्मण होताच ना. तसं एक होत नाही ना ते. मुलगा मुलगीचं लग्न, लग्न शब्दाचा अर्थच एक होणं आहे ते. पती पत्नी एक का दोन, बरं जाऊ दे. त्यांना एक मुलगा आहे, त्यांना जर विचारला हा मुलगा कोणाचा, तर आता कोणाच सांगायचा? एकाचा म्हणता येईल का? म्हणजे ते दिसायला दोन आहे पण ती एकच आहे विचाराना. तसं देव आणि भक्त तुझा नाही विचार. मग भक्त, भक्त म्हणजे सामान्य नाही, देवापासून जो भिन्न नाही, तो देवाची एकरूप जो झालाय त्याला म्हटलं भक्तराज प्रल्हाद, भक्तराज अंबरीश. भक्त शब्द सामान्य नाही. म्हणून येरवी तरी माझी या भक्ता, माझे जे भक्त झाले. आणि संत आपल्याला तो नातं जोडून देतात बरं का. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली म्हणलो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमची चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. आपलं कनेक्शनच तुटलं होतं, आपलं नाळं खांडलं, सगळं संबंधच सुटला. तोपर्यंत आपलं भजन चालू होतं बोधाचं ज्ञानाचं. आणि मग ते आता परत जोडून दिले ते वायरी कनेक्शन बोधाच्या श्वासावर जोडून दिलं आपल्याला. तसे वायरी जर फिटिंग पुढं तुटल्या की कारागिरी येते तर पुन्हा चालू करून देते व्यवस्थित. त्यांना माहीत राहते पुढं काय झालं काय, आपल्याला काहीच कळत नाही त्याच्यात. आपण 4-4 दिवस अंधारात तर पडतो. ते आले का 10 मिनिटात काढा 500 रुपये. मग आपण काय करत होतो, त्यांच्याकडे वर्म आहे नाथं जोडून द्यायचं. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ संपुष्ट हृदय पोटी करुणी पोटी त्याला भक्त म्हणायचं. ज्याचं भगवंताशी नातं जोडलंय. गराबाईनं नातं जोडलं महाराज. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा येरवी तरी माझी या भक्ता. आणि संसाराची चिंता प्रश्नचिन्हाची. माझा भक्त झालाय, माझ्याशी एकरूप झालाय. पवित्र तुळशीची माळ घातली म्हणजे आपण भगवंताचे झालो महाराज. तुळशीपत्र ठेवलं म्हणजे त्यानं गावाला लय त्याग केला. अरे त्याग वरून दाखवायचा नसतो त्याग, तो त्याग वरून दाखवायचा असतो का? जगाला दाखवा करता त्याग नसतो तो, आतला त्याग काय कळत असतो महाराज नाही का. म्हणून संसाराची काय समर्थाची कांता कुराण म्हणजे समर्थ, समर्थाची कांता. समर्थ म्हणजे एखादा समर्थ, एखादा राजा आहे आणि त्याची राणी आहे. तिला काय असं कुठं हिडवला तर बाजारात तरी येईन कधी येईन बाजारात ती. अरे तिच्या हाताखाली किती मॅनेजर, किती कंपन्या, किती नौकर, पार दिवशी म्हणजे राहते गाडीच्या खाली उतरायला तिला एवढे असतात. ती काय बाजारात म्हणजे कुठं चली. तसे आपण मग समर्थाची लेकरं आहोत ना. संत समर्थ आणि भगवान परमात्मा समर्थ आहे. तुका म्हणे आले समर्थाची म्हणा तरी होय राणा गुण दोष याते न विचारी. ठाव दिला पायी आपुलिया. संताने सरता केलो पैसा चंदनाती बुरी. काय संतांनी आपल्याला करून ठेवलंय. लय आपल्याला संगती लाभली बर का. कुरोळे बापू म्हणायचे अरे आपण सुटलो का नाही आपल्याला कळावं म्हणले. आपण सुटलो का नाही आपल्याला कळावं. फक्त तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन बसा म्हणले. तुम्हाला जर भगवंताच्या चिंतनानं एकदा आत्मप्रचिती आली आणि ज्ञानेश्वरी घेऊन बसा. आपण सुटलो का नाही आपल्याला कळतंय म्हणले. देहात असताना आपल्याला कळायला पाहिजे का आपण अमर आहोत. मरण माझे हा आपलं मरण आपल्या डोळ्यांना पाहायचं असतं. म्हणून येरवी तरी माझी या भक्तांनी संसाराची चिंता काय समर्थाची कांता कुराण मागे तैशी ते माझे कलत्र. देव आपल्याला म्हणतोय माझे सोयरे अंतकाळीचा सोयरा का म्हणे विठू अंतकाळीचा सोयरा. अरे आता सोयरीक झाली माळ घातली त्याच दिवशी नातं जोडलंय आपल्याला. किती जवळचं नातं आहे देवाचं ना आपलं. बाकीचे लय लांब आहे आपल्यापेक्षा. खरंच जवळ जर कोणी असेल तर भगवान परमात्मा. म्हणून
देव म्हणतो की माझे कोणी म्हणले कलत्र कलत्र ते माझे भक्त माझ्या कुटुंबातीलच आहे. पहा आता आपण म्हणतो ना, हे सगळे आमच्या कुटुंबातले आमच्या घरातले माणसं आहे, ही आमच्या घरातले माणसं आहे, म्हणजे जवळची. कलत्र देव म्हणतो जो माझा भक्त आहे तो माझ्या घरातला आहे. पहा आता किती जवळ घेतलं देवानं आपल्याला. मग आपण जर देवाच्या घरातले, देवाचे नातेवाईक आहे, कलत्र आहे, एकदम घरातले, मग आता आपल्याला काळजी करायचं काही काम आहे का? कसं होईल बा आपल्याला आता? पोटाचं कसं होईल, लग्नाचं कसं होईल, घराचं कसं होईल, दाराचं कसं होईल, शिक्षणाचं कसं होईल, आपलं शेवट कसं होईल मग म्हातारपणी? कोण जीव लावीन बा आपल्याला? आता जगाचा मालक आपला सोयरा झाला तो सगळं करतो ना आपल्याला. बरं हे का नुसतं लिहून ठेवलं नाही, किती मंडळीचं केलंय महाराज, आतापर्यंत केलं, इथून मागं केलं आणि आजही करतो. आणि इथून, कारण तो सत्य सत्य तू सत्य तू सत्य तू त्यांना प्रतिज्ञा दिली, योगक्षेमम वहा. पण माझं चिंतन करणारा पाहिजे महाराज. शबरी मातेचं काय नाही केलं, जटायूचं काय नाही केलं. भगवंत त्याला म्हणले ते जटायूला, तुला देऊ का दिव्य दिव्य दे, देऊ का म्हणले, तुला कुठं जाय, तुला काय पाहिजे, तुला लागेल तेवढं आयुष्यात काय पाहिजे ते म्हणले. नाही, अरे असा योग परत येतच नसतो म्हणले. तुझं नामस्मरण चालू आहे, जगाचा मालक प्रत्यक्ष समोर उभा आहे आणि आता देह ठेवायची वेळ आहे. मग याच्यापेक्षा अजून 16 काय असतोय? मला आयुष्य लागत नाही, मला कुठं वैकुंठ नको, स्वर्गही नको, काही नको, मला तुझ्या समोर तुझं नामस्मरण करता करता देह ठेवायचं आहे. भगवंताचं नामस्मरण चालू आहे आणि आता दृष्टीपुढे ऐसाची कृपा आहे. भगवान परमात्मा त्यांचा जर उद्धार करू शकतो तर आपला करणार नाही का? करतो महाराज, आजही करतो. अनेकांचा उद्धार केला. अजून भगवान परमात्मा भक्ताचं सगळं सांभाळत असतो, नाही का? सगळे भक्त संसाराला लात मारून सगळं सोडून पाऊले चालती पंढरीची वाट, हे सगळं सोडून भगवंताचं भजन करतं. कोण सांभाळतं घरचं सगळं? वारीत गेल्यानंतर घर कोण सांभाळत असतं? तोच सांभाळत असतो. त्याला सगळं सांभाळावं लागत असतं आणि मग त्या भक्ताचं सगळं सांभाळत असतं. म्हणून तैशी ते माझे कलत्र हे जाणीची, काय शियानी हे न लाजेत याची नाही, ते आहे ना, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी. तो काय करतो महाराज? काही करतो महाराज, त्याला काही लाज वाटत नाही. हलके सालकं कामं कसं काय करावा, भक्ताचं हे कसं करावा, काहीही सांगा, त्याला न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहार न लगी. त्याला कमीपणा नाही वाटत. तैशी माझी कलत्र जे जाणे जे कासे आणि हे न आपल्याला लाज वाटते. एवढे मोठे महाराज मग आपण कसं काय झाडायचं आता? लहान कामाची लाज वाटते ना. आणि तो सगळ्यात मोठा भाव आहे सगळ्यांचा, नाही का? बळीया माझा पंढरीराव, तो या देवाचाही देव, नाही का? चुकवा महाराज वारीला गेले, आता घरची काय परिस्थिती, आता कोणा केलं सगळं? त्याला काय एखाद्या डॉक्टरकडे एखाद्या हॉस्पिटलमध्ये पाठवून द्यायला काय अडचण होती का? पण नाही ना, तो स्वतःच करत असतं मला. त्याला नाही, विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. म्हणून तैसे ते माझे कलत्र जाणे जे कासे या लाजे तयाचे नेहमी जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी ते देखून या पोटी ऐसे झाले. हे जन्म मरणाचं चक्र प्रत्येकाला शरीर ठेवायचं. भीष्माचार्य काही सामान्य होते का? भीष्माचार्य नैष्टिक ब्रह्मचारी होते, फार मोठा अधिकार. शरशय्येवर पडले त्यावेळेस ते काही सामान्य भक्त होते का? भगवंतानं जी प्रतिज्ञा केली, भगवान परमात्मा सगळ्यांना घेऊन तिथे गेले होते. कारण गीता सांगितली अर्जुनाला, धर्मराजा राहिला होता ना. धर्मराजे म्हणले, आता धर्मराजा कृष्णाला लहान समजायचा, हा काय आपल्याला सांगायचं म्हणले. म्हणजे पण देवाला काळजी होती ना, आता याला सांगायचं, याला ज्ञान सांगायचं नाहीये. आता हा आपल्याला समजतोय, बारीक लहान समजतोय, आता याला तर ज्ञान सांगायचं. आणि मग सगळ्यांना तिथे घेऊन गेले आणि मग भीष्माचार्यांना सांगितलं, सांगा ज्ञान, सगळं धर्मराजा करता. मग तिथं ते भीष्मपर्वामध्ये सगळी गीता आहे. परत सगळं हेच ज्ञान कोणा करता? धर्मा करता. कारण यानं पट्टाच घेतलाय ना, यानं उक्त गेले ना सगळ्याचं, कोणालाच अज्ञान ठेवायचं नाही. नाही ऐकत ना, हा मोठा आहे ना.
मग याला सुद्धा ज्ञान सांगायचं. आणि भीष्माचार्यांना सुद्धा प्रतिज्ञा करेल होती ना अंतकाळाला येईन म्हणून. अंतकाळाला दर्शन देण्याकरता 6 महिने भीष्माचार्य शरशय्येवर पडले होते बाणाच्या याच्यावर. इच्छा मरणी होते ना ते, त्यांच्या मनावर होतं कधी जायचं आणि कधी नाही, कधी थांबायचं. पण ह्या बाबांना प्रतिज्ञा केलेली आहे ना, जन्म मृत्यूच्या लाटी झळंबती असे ते देखून या पोटी ऐसे झाले. भगवान परमात्मा भक्ताचं सगळं सांभाळतो, सगळा योग आयुष्यभर सांभाळतो भक्ताला, त्याच्या सगळं सांभाळतो. आणि त्याचा शेवट सुद्धा काय करतो, यासाठी केला होता हा शेवटचा दिस गोड व्हावा. जगद्गुरु तुकोबराय म्हणले होते मी अवतार धरणार नाही म्हणले. पांडुरंगानं सांगितलं धरावं लागेल. त्या नामदेवानं प्रतिज्ञा केली बाबा की आता ती एवढी शतकोटी अभंग करीन, आयुष्य कमी आहे आणि ते अपूर्ण राहिले, तुला धरावं लागल. हे पाय म्हणले मी अवतार धरतो पण देवाला बांधून घेतलं होतं. मी अवतार धरतो पण मी असं 4 चौघाच्या खांद्यावर जाणार नाही. हा मला न्यायलाही शिंग तू स्वतः येईन म्हणे. आणि ती आपण प्रतिज्ञा केली होती. तर भगवान परमात्मा आले का नाही शेवटी. गरुडावर बैसोनी माझा कैवार जया आदरे पूजिले पांडुरंगी विमानस्त केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपेची केली न त्यागिता दिव्य लोका प्रयाण काळे देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तन. आतापर्यंत असं घडलंच नाही म्हणले. नुसतं वैकुंठ गमन शब्द नाही, सदेह वैकुंठ. नुसतं वैकुंठ गमन नाही, वैकुंठाला तर सगळेच जातात. आपण सुद्धा वैकुंठाचेच रहिवासी आहोत. आपण सुद्धा वैकुंठ स्वरूप आताच केलंय आपल्याला. पण त्यांना सदेह वैकुंठ गमन प्रयाण काळी देवे कळीच्या काळा माझी अद्भुत वर्ते मानव देह घेऊनी निज धामा निळा म्हणे सकळ संता जय जयाजी स्वामी सद्गुरु तुकया. कारण भगवंतांना मुक्त घेतलेले आपल्याला जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी ते देखून या पोटी ऐशी झाले. जन्म मरण लाटा आहे, लाटा जन्म मरणाच्या लाटा आहे. किती जातात, किती रोजचे किती जातात. आपल्यालाच वाटतं बाबा लय टपारा झाला कोरोनामध्ये. अरे रोजच टपारा चालू आहे. ती एक फक्त वावधन होतं त्याच्यामुळं तसं आपल्याला वाटतं. पण हे सारखं चालू आहे, सारखं चक्र चालू आहे. रोजचे किती जन्मात्या आणि किती जात्यात किती येते बंद आहे का. अख्ख्या ब्रह्मांडाचा जर विचार केला मंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत. ब्रह्मदेवाला सुद्धा हा घरका उगत नाही बरं. ब्रह्मपणाची निभडची न चुकती वृत्तीची वळशी. म्हणून संपूर्ण जग गटांगळ्या खातं म्हणले, सगळे बुडतात. मग असं पाहून माझ्या मनात असे विचार निर्माण झाले, भवसागर कोणाला होणार नाही. 7व्या अध्यायात म्हणले येथे एकच लीला तरली. काय ज्ञानेश्वरी गोडे मला. येथे एकच लीला तरली जे सर्व भावे या आईला सगळीच सरली मायाजळ. आणि त्यांना पाणीच नाही. वास्तव जर स्वरूप कळलं मृत्यू कोणला आहे, कोणला मृत्यू आहे. आपल्याला मृत्यू आहे, आजार आपल्याला आहे. मृत्यूचा ना आपला तीळ मात्र संबंध नाही. मृत्यूचा हा धर्मच नाही. आपण आनंद अद्वय नित्य निरामय हे आपलं स्वरूप आहे. मृत्यू आपल्या स्वरूपाला नाहीच. पण आपण नेमकं कोण हे आपल्याला माहिती नाही, म्हणून सगळा घोटाळा. त्याच्याकरता संतांचं नियोजन आहे. संताशिवाय कोण सांगन या बाजारामध्ये, कोण सांगन आपल्याला आपण नेमकं कोण आहोत. आणि संत तेच सांगतात की नेमकं आपलं स्वरूप कोणचं आहे. दोन्ही मधलं देह हे आपलं तर स्वरूप नाहीच. दुसरं आपल्याला काही काळापुरतं दिलेलं आहे, काही बॉन्डवर दिलेलं आहे. बॉन्ड संपला, जसे गाडीतलं पेट्रोल संपलं, लाईट गेली का फॅन बंद होतो. करंट संपला तसं करंट आपला तुटला, तरी पुढची तयारी. त्याला काय पुढे असलं तरी पुढे असू द्या ना. करंट कट झाला तर हे सगळं लाईटी बिटी बंद पडत. तसं आपल्याला करंट येते कोण. जोपर्यंत करंट आहे तोपर्यंत चालत असतं. जोपर्यंत श्वास चालू आहे ना तोपर्यंत. प्राण बंद झाला संपला विषय. म्हणून आपलं ठरलेलं आहे प्रत्येकाचं आयुष्य, मोजून दिलेलं आहे प्रत्येकाला. श्वासावर आयुष्य मोजून दिलेलं आहे. म्हणून भवसिंधूची ने माझी कवनाशी धाकून येत जरी कामा. प्रत्येक जण मृत्यूला घाबरतो बरं का, बाकी कशाला घाबरत नाही माणूस. पण मृत्यूला प्रत्येक. हा भावसागर जर खवाळा म्हणले कोणाला भीती वाटणार नाही. कोरोनाच्या काळात आपण अनुभवलं नाही. असं वाटायचं आपल्याकडे आता कोणी येऊच नाही. असं वाटायचं त्या मंदिराला काही असं काही
पुढं बांधावं का काय ना बांबू बिंबू, कारण शेजारी पाजारी आम्हाला फोन करायला लागले, तुमच्याकडे लय कोणी येतं राव म्हणले, आम्हाला त्रास होईल म्हणले. मला आता काय करावं बा, कोणी यायचे आम्हाला, तुमच्याकडे कोणी येतं म्हणले. आणि त्यावेळेस कोणी पार उमऱ्यात सुद्धा येत नव्हता ना, इकडं नाही वातावरण, आमच्याकडे लय भयान वातावरण झालं त्या हॉस्पिटलमुळं. लोक असे थरथरा कापायचे, घराच्या बाहेर कोण निघत नव्हतं महाराज. आपलं परखन पाहुणे रावळे अजिबात नाही ना. आमच्याकडे तर तुमच्याकडे तर सनाट लोक यायचे बरेचसे, तुमच्याकडे एवढं नव्हतं ना. तिकडे पण यायचे, आम्हाला तुमच्याकडे लय लोक येतात म्हणले राव. म्हणले आता काय करावं, कोणाला भीती वाटत नाही मृत्यूची, सांगा मृत्यूची भीती. म्हणून तेथे माझे भक्त जरी असले तरी त्यांना सुद्धा भय वाटले. पण अर्जुना, सगुण रूप धारण करून मी भक्ताच्या गावाला धावत आलो. मग भगवान परमात्मा अशा वेळेस सगुणच रूप धारण करतो. गजेंद्रानं धावा केला तर देव आले का नाही? भगवान परमात्म्याला मग दम नाही निघत ना. पण गजेंद्रानं हाक कशी मारली मला सामने, द्रौपदीनं हाक कशी मारली, तशी जर हाक मारली तर मी सगुण रूप धारण करतो. मी काय करतो, सगुण रूपाने त्यांच्या गावाला धावतो. माझ्या हजारो नामरूपी नावा तयार करून, हे सगळं सगुणातलं भक्ती आहे. हा जो विषय ज्ञानेश्वरीचा हा सगळा सगुणाचा आहे नाही का. आणि मी काय करतो, मी सगुण होतो. मग आला नावा रूपान, तू का म्हणे झाला सोपा. मग तो भगवान परमात्मा नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपूर आले, भक्त पुंडलिके देखील उभे केले, तो हा विठोबा निधा. मग मी सगुण रूप धारण करून भक्ताच्या गावाला आलो. माझ्या हजारो नामरूपी नावा तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा मी नावाळी झालो. बाबांची जुनी कीर्तन काय भाषा होती महाराज, साधूची काय वाणी असते. अरे म्हणले लाकडाची नाव बुडून देत नाही म्हणले, साधी लाकडाची नाव बुडतं का माणूस. आता तुम्हाला नदीजवळ नाही, त्यांना जसे नदीजवळ असते दुथडी भरून असली ना, पलीकडे जायचं मग कशाने जातो आपण, लाकडाची जे ना. शेवटी लाकडापासून बनवलेल्या नावेत जर आपण बसलो तर आपल्याला पलीकडे घेऊन जाते, पाय भेटून देते का आपल्याला. बाबा म्हणायचे लाकडाच्या नावात एवढी ताकद आहे, भगवंताच्या नामात काही ताकद नसेल. भगवंताचं नाम आपल्याला बुडून देईन का. अरे म्हणले तुम्हाला गाडीत बसून दिलंय, अनुग्रह दिला म्हणजे गाडीत बसून दिलंय, तिकीट काढून दिलंय, फक्त गाडीच्या खाली उतरू नका. नाही तर मग रावरीच्या स्टँडवर जर गाडी थांबले ना, म्हणले हे गरम भेळ, गरम वडा, गरम समोसे, लोक खाली उतरतात म्हणले. खाली उतरले आणि लागले पाहिजे खायच्या नादीन, गाडी जर निघून गेली चुकल्यावर मग पुन्हा नवीन आहे बा, पुन्हा गर्भवास, पुन्हा कुठंतरी जन्माला यावं लागेल, पुन्हा एखादा महात्मा पाहावा लागेल, परत मळ घालावं लागेल, परत वाऱ्या करावं लागतील, परत चिंतन करावं लागेल, सगळंच परत करावं लागेल, काहीच चुकणार नाही मग. आणि मग मुक्त व्हावं लागेल महाराज. आता एवढ्या अवकाळ कायला करायचं, आता सगळं सोयीला येतं. गाडीतून उतरायचं नाही, फक्त तिकीट तर काढले आणि गाडी तिथंच जात असते. गाडी ही पंढरपूरला जाणारीची, त्याच गाडीत बसून दिले ना आपल्याला. आता काय करायचं, फक्त सततम कीर्तयन्तो यतन्तश दृढव्रता नमस्यन्तश मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. माझ्या हजारो नामरूपी नाव एकदा जर वास्तव स्वरूप कळालं ना तुम्हाला, तुम्ही चांगला आहे का. जर आपल्याला आत्मज्ञान झालं ना, आत्मज्ञान झालं ना, तुम्ही कोणत्याही भगवंताचं नामस्मरण करा, कोणत्याही स्वरूपाची पूजा करा, ते तिथपर्यंतच जात असते, तिथपर्यंत जात असतं. म्हणून स्वामी का गुरु पितृवचना सेवा प्रति. मग फक्त वर्म कळायला पाहिजे. आत्मस्वरूपाचं जर यथार्थ ज्ञान झालं ना, मग भोले बाबाची जरी सेवा केली तर तिथंच जाते असते. ओवीच आहे ना, तैसे मूळ सिंचने हा म्हणून जाणतेने. मग मोकार हिंडायची गरजच नाही राहिली. आता विषय कालचाच विषय. आम्ही म्हणलं बारीन गर्दीची काय गरज आहे आता, आपल्याला प्रत्यक्ष कानिपनाथाचं दर्शन झालंय, कानिपनाथच आपल्यावर होतं दाखवले सद्गुरूंनी. आम्ही काही गर्दीत आणि बारी थांबलो नाही. मग झालं आपल्याला मडीचं दर्शन एकदम क्लिअर कट. आता अवकाळ करायचं काम राहिलं का लई. अज्ञानात ती भक्ती जाऊ द्या आतमध्ये लोकांना, त्यांना काय नाव ठेवायचं नाही आपल्याला, ती अज्ञानातली भक्ती आहे. अरे पण ज्ञानोत्तर भक्तीमध्ये काय, आता स्वरूप कळालं ना, त्याच्यावालं स्वरूप कळायला पाहिजे महाराज. म्हणून हजारो नामरूपी नावं तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा. आता त्या याला सुद्धा गेलो होतो आपण जेजुरीला, त्या भूमीत गेलं का भगवंताचं दर्शन आहे. म्हणलं आत गेलं काय बाहेर गेलं का, आपण गेलो होतो. अरे त्या भूमीत तिथं गेलोय आपण, प्रत्यक्ष त्यांच्या दरबारात दर्शन आहे ना. कशाला दिवसभर उभं राहायचं का, अवकाळ करून घ्यायचं. त्याच्यापेक्षा ते चिंतन केलं ती खरं दर्शन आहे.
गुरु तेथे ज्ञान यांनी आत्मदर्शन दर्शनी समाज. आता तुम्ही लवकर निघून येते, लोकांना असं वाटतं तुम्ही हडमधूनच मागे येते काय काय. अरे खरं दर्शन तर तुम्हाला रस्त्यानं झालंय देवाचं, खरं दर्शन झालंय. तिथं अवकाळा करून 4-4 दिवस उभे राहते, घरी येऊन आजारी पडत. दर्शनी काय झाली या दर्शन मागील करी हा पुढे नाही झाली या दर्शन. पण ह्या भूमिकेवर जाणारे फार थोडे असतात. ह्या भूमिकेवर जाणं हीच तर खरी परीक्षा आहे. खरं दर्शन, खरा देव कळतोय, मग त्याला चालता बोलता देवही कळतोय, उघडा देव कळतो, स्पष्ट होतं सगळं. सगळं अज्ञान नष्ट होऊन जातं. हा सगळा देवच भरलेला आहे, हा सगळा पांडुरंगच भरलेला आहे. कुठं पाहायचं त्याला? विठू जळी स्थळी हा कोण भरलेला आहे? कोण आहे? सर्वगटी हे काय? हाच देवी, हाच देवी. हा देव जर कळाला आईबापातला कळतोय, मग गुरुतलाही कळतो, आणि मग ती विष्णूची महापूजा होती. असे म्हणून माझे हजारो नामरूपी नावा तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा मी नावडी झालोय. जया सद्गुरु तारू पुढे. नावाला जर चालवायला कोणी नसलं ती नाव कोणीकडे जाईल ना. नाव चालवायला कोणतरी लागत ना, बुडन ती. हे उदाहरण सांगत असते नाही का. त्या पोऱ्याला ते म्हणत होते ना, तू काही इंग्लिश शिकला बिकला का नाही म्हणले. आता कोण मोठमोठे अधिकारी होता, कोण जज होता, कोण हे होते. संध्याकाळची वेळ हवा खायला जायचं म्हणजे नाव विहार करायला समुद्रामध्ये नाही का. आणि मग त्या नावड चालवणार होता तो अडणीच होता ना बिचारा, नाव चालवणार पोळ्याचा पोऱ्या. आणि हे मोठमोठे सगळे हे होते, अधिकारी होते, मोठमोठे PhD झालेले लोक होते. बसल्यानंतर यांना थोडा गर्वच झालेला होता ना. अरे तू काही शिकला बिकला का नाही म्हणले, तुला काही इंग्लिश येतं का म्हणले, नाही का, तुला काही डिग्री काही आहे का नाही म्हणले, तुला काही कळतं का म्हणले. तो म्हणला शाळेतच गेलो नाही, शाळेची ओळखच नाही म्हणले. हे अंगठा बाजारी म्हणले, मूर्ख आहे किती म्हणले तू. दोन की इंग्लिशमधून त्याला बोलायला लागले ना, विरोध करायला लागले त्याच्यावाले. त्याला काहीच कळालं नाही. मला वाटलं चाललं असं नाही यांचं काहीतरी. बराच वेळ झाल्यावर सुटलं वावधन. मग वावधन सुटले, वारं सुटलं, लागली नाव हलायला, हे घरा पडायला लागली. हे म्हणले तुम्हाला पोहता येतं का, तुम्हाला पोहता येतं का म्हणले. म्हणले आता तुम्ही पुढं टाकते. अगोदर त्याला नाव ठेवतो ते ना. त्यांचं ज्ञान फेल झालं ते पोपटपंची ज्ञान, शास्त्राचं ज्ञान, हे वरचं ज्ञान फेल झाले, ते घाबरले. आता तुम्ही आता मला पोहता येतं, नाव जरी बुडली मी सुखरूप पलीकडे जाऊ शकतो म्हणजे. कारण मला नावडी नाव चालवणारा कसा पाहिजे. आता त्याला भीती आहे का, पण हे बुडणार. तरी म्हणजे ज्ञान कसं असावं, अनुभवाचं असावं, थोडं असावं, ते आपल्याला बुडून देणार नाही महाराज. म्हणून माझ्या हजारो नामरूपी नावा तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा मी नावडी झालोय. मात्र जगाचा मालक जर आपल्याला नावडी झाला. गोमाईचा विषय किती वेळा तुम्हाला कीर्तनातून त्या गणेशवाडीला गोमाईचा विषय सांगितला एकदा. ते लोक म्हणायचे हे बाबाचंच कीर्तन ठेवा. दुसऱ्या दिवशी ऐका ना ते लोक, दुसऱ्या वर्षी अरे म्हणलं बदलून ठेवा ना कोणाचं तरी, अंतकरणाला लागत. साधू महापुरुषाचा विषय कीर्तनातून वारी सांगितला. दादा भाऊ ते म्हणायचे गावकरी ऐकत नाही म्हणले, मग तुमचंच की तुम्हालाच करावं लागेल. तिसऱ्या वर्षी म्हणलं मी दिंडीत येत नसतो आता. म्हणजे गोमाई पांडुरंगाची भक्त होती, इतकी एकनिष्ठ भक्ती होती का लहानपणापासून गोमाईनं पांडुरंगाचं चिंतन केलेलं. पण भोळी होती, शुद्ध होती. काल ती आजी मावशी जशी आली होती तशी. आणि मग काय तिच्या जीवनामध्ये, तिच्या जीवनामध्ये तिनं वारीच कधी चुकवलेली नव्हती. आणि वारीला निघाली त्या काळात फुल नव्हते, काय नव्हते, काही नव्हते. जुना काळ पंढरपूरचा, जुना काळ जुनं पंढरपूर, गर्दी नव्हती, काय नव्हती, एकदम जुनं पंढरपूर. आणि मग गोमाई आली, चंद्रभागा दुथडी भरून वाहती. संध्याकाळ झाली, गोमाईला गरीब हत्ती कपडे, छोटंसं पीठ आणलेलं, पैसा नाही, काही नाही, काहीच नाही. आणि मग पलीकडं जायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, प्रदक्षिणा करायची, कीर्तन ऐकायचं आणि झोपायचं. दुसऱ्या दिवशी त्याचा नियम होता, पांडुरंगाचं दर्शन करायचं, दुसऱ्या दिवशी पारणं करायचं, प्रसाद घ्यायचा आणि मग घरी जायचं. असं हे नियम आयुष्यभर सांभाळलेलं. मामा म्हणे केशव राजा केला नेम आणि मग संध्याकाळ झाली, गोमाईला पलीकडे जायचं, नावेत बसायचं. नावाड्यानं सांगितलं तिकिटाला पैसे आहे का. गोमाईला नावेमध्ये घेतलं नाही. सगळे मंडळी बसले, नाव निघून गेली महाराज. गोमाईकडे द्यायलाच काही नाही ना. पण देवाला हे नाही लागत, देवाला लागतो भाव.
चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाली मुकुट सकळा म्हणी धन्य तोची विठोबा. आणि मग सगळ्या नावा निघून गेल्या, संध्याकाळ झाली, अंधार पडला. मग गोमाईच्या अंतःकरणामध्ये एकदम असं हे व्हायला लागलं, पांडुरंगा धावरे बाबा म्हणले आता, अरे माझा नियम चुकन म्हणले, एकादशी आयुष्यभर वारी केली आणि नियम जर चुकला तर आता मी काय करू म्हणले. मग अंतःकरणातून नामस्मरण कसं केलं असं, ध्यान कसं केलं असं गोमाईला. आणि मग पांडुरंगाचा धावा, डोळ्याला धारा लागलेला आहे, अंग थरथर कापतंय आणि अंतःकरणापासून पांडुरंगाची विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई रंगा धाव घाली आई आता. मग देवाला रावण का वासा का मारल्यावर अंतःकरणापासून गोमाई आता अंधार पडला, आता काय नाव येत नसतील काय नसते. मग भगवान परमात्म्याना तारू असतो असा तारू, दोन माणसाला बसण्याचा भोपळ्याचा बनवलेला तो, नावाडी उघडे कपडे कोळी आणि तो तारू घेऊन असा तिथं लगेच हजार म्हणले गोमाई चल बस म्हणले, बस म्हणले तुला नेण्याकरता आलो म्हणले. अरे बाबा पण तुला देण्याकरता काही नाही ना माझ्याकडं, तुला द्यायला अरे ज्याच्याकडे काही नाही त्यालाच मी नेत असतो म्हणले. ज्याच्याकडे आहे तिथे गेले म्हणले कधी निघून, ते गेले पलीकड, ज्याच्याकडे काहीच नाही काही ना लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण हो माझ्या बस म्हणले तुला न्या. बसवलं ना तारूवर, स्वतःच्या शेजारी पांडुरंग पोळ्याचं रूप धरलं, बसवलं. पापणी लावायचा उशीर का, नावेच्या अगोदर तिकडे गोमाईला पलीकडे चंद्रभागे जाय म्हणले. आता चंद्रभागे स्नान कर, तुझा नियम आहे ना म्हणले. आता याला माहित नाही का नियम काय म्हण, विश्वाचा जनिता. आणि मग गोमाई म्हणले बाबा आता माझ्याकडे द्यायला काही नाही, पण माझ्याकडे पीठ आहे, थोडं पीठ घे. मला काय करायचं आहे पिठाचं म्हणले, जे पाहिजे तुझा भाव मला का नाही नाही म्हणले, तू हे पीठ घे, त्या घरी पोरसोर असतील ना म्हणले, तुला कोणीतरी असणारच ना म्हणले, तो हा धंदा आहे म्हणले, काहीतरी काहीतरी घे म्हणले पीठ. आता ती काही गेले ऐका ना तर म्हणले मला काय करायचं पिठाचं, सगळ्या विश्वाला 2 टाइम देऊ घालतो मी. कार्य नाथविषयी कृपाळ देवाशी खुशी तो जनाशी कोण करते बाळा दुधाची खुशी तो श्रीपती सवे दोन्ही. मला तुझं काहीच नको, आई काय ऐकायला तयारच नाही का. अरे म्हणले घे थोडं पीठ, असं कर म्हणले मला नको पीठ, या पिठाचं तू काय कर एक ब्राह्मण जोडपं जीव घाल मला भेटल्यासारखंच आहे म्हणले. ठीक आहे म्हणले. मग आई गोमाई गेली, स्नान केलं, रात्री विधी तो हरिकथा नाही का, पंढरपूरचा विधी म्हणजे कीर्तन, कीर्तन ऐकलं आणि पाठी उठली, स्नान केलं, प्रदक्षिणा केली, पांडुरंगाचं दर्शन केलं ना. आता फक्त पारणं करायचं, एक ब्राह्मण जोडपं जीव घालायचं आणि परतीच्या प्रवासाला निघायचं. आता आईचे कपडे गोमाईची ती अवस्था, त्याला मेकअप करून गेली होती काहीतरी. आणि मग ब्राह्मण जोडपं पाहिजे का. आता पंढरपूरचे क्षेत्रातले ब्राह्मण गावरान तूप खाणारे असे गुटगुटीत ब्राह्मण, सोवळ्या आवळ्यातले, हिला गिऱ्हाईक भेटन का. ही म्हणायची मला एक ब्राह्मण जोडपं पाहिजे, पारणं हे करायचं आहे. आता इथे कोण जवळ तिकडे एवढा मोठा समाराधना चालू ब्राह्मण लोकांचं, एवढी मजा तिकडे, दक्षिणा काय आणि सोनं काय नाणं काय. 10 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, व्हायचं कोण भेटत आहे पुढे. आता 12 वाजता तर प्रसाद करायचा, 12:30 तर नैवेद्य दाखवायचं. आता काय करायचं, 12 वाजले. मग लागली पुन्हा रडायला पांडुरंगा, अरे तो तर आता काय मला तर जोडपच भेटवलं म्हणले ब्राह्मण, आता मी काय करू म्हणले. आता काय करू म्हणले अंतःकरणापासून. मग याला काय रावत आहे काय, मग लगेच एका ब्राह्मणा जरूर काठी टेकी. आई काय लागत, अरे म्हणले मला एक ब्राह्मण जोडपं लागत. आई साहेब लगेच ते मागं दोघे आले, तिला काय दमदार होतं नाही का. आणि आले म्हणले आई काय आम्हाला एक जोडपं लागत आहे म्हणले, जीव घालायचं. आणि ब्राह्मणाचे म्हणले आम्हाला जीव घालणं म्हणले, लगेच तयारी. आता काय हिच्याकडे पीठच, फक्त काहीच नाही, फक्त पीठ आणि ते फडक्यात बांधलेलं पीठ. मग आई साहेबांनी चंद्रभागेचं पाणी घेतलं, ते पीठ मळलं, तर ह्या बाबांना जगाच्या मालकांना खांडबिंड सगळं गोळा करून आणलं, आहार बनवला. मग तिनं असे जे रोडगे बनवले त्या पिठाचे, भाजले त्याच्यावर येणे आणि घ्या म्हणले आता प्रसाद. जगाचा मालक प्रसाद खातो, आईसाहेब खात्यात, गोमाईला स्वतःच्या हाताना प्रसाद भक्षण करतो. झाली की तुझी इच्छा पुरी, तो नियम पूर्ण झाला का म्हणले. हो म्हणले, तर त्या अर्थ झालं. जाय म्हणले तुझा नियम पूर्ण झाला म्हणले. माझ्या हजारो नामरूपी नावा तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा मी नावाड. माझे भक्त सडे म्हणजे संसार रहित होते. कळत आपल्याला, सगळी मराठी भाषा आहे. सडं कळतं, तानं कळतं, आपल्याला सारं कळतं.
जे भक्त सडे म्हणजे संसार रहित होते त्यांना मी ध्यानरूपी काशेला लावले. संसारी होते त्यांना नामरूपी नावेवर चढवले. आता आपण सगळे संसारीच. आपण फक्त भगवंताचं चिंतन करायचं. महाराज नामरूपी नावेवर त्यांना नावेतच बसून दिलं, माझ्या हाताना बसून दिलं. काही भक्तांच्या पोटाला केवळ प्रेमाची पिटी बांधली. पा सगळ्यात शक्ती मोठी प्रेमाची आहे. प्रेमाला तरणार इतकी हे ना, प्रेमाची शक्ती अशी आहे ना. देवाला महाराज नेहमी म्हणत असतात रामगिरी महाराज, देवाला दुसरी भाषाच कळत नाही. त्याला फक्त प्रेमाची भाषा कळते. त्याला प्रेमानं जर हे केलं म्हणले ना, माझी जी प्रेमाची भक्त आहे ना, केवळ प्रेमाची पिटी बांधली, मग त्याला सायुज्य मोक्षाच्या तीराला आणले. सायुज्य मुक्ती सर्वात श्रेष्ठ या संत चरणी भावता क्षणोक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापानो धन दारा पुत्र सगळं मिथ्या जाणून शरण रिगा. ही सायुज्य मुक्ती म्हणजे काय? एखादी वस्तू आहे का मुक्ती मिळणं म्हणजे? सायुज्य मुक्ती मिळणं म्हणजे भगवंत स्वरूप होणं. मीठ समुद्राला भेटायला गेलं, मिठाची बावली केली समुद्राला टाकली समुद्रामध्ये, दुसऱ्या दिवशी आणायला गेलो, जशी ती सापडन ना आपल्याला, कशी काय सापडन ती? अरे ती एक होऊन गेली समुद्राशी, मीठ समुद्रच झालं. तसा हा जीवच काय होतो? जीवाची परी तुके महेशाची. ती भ्रमरी जशी भ्रमरीच्या ध्याशी सारखा ध्यास धर, सारखं ध्यान करते म्हणजे चिंतन करते. ती चिंतन करता करता काय होतं? नाथ महाराजांनी सांगितलं ते चिंतने तद्रूपता. तिला ते स्वरूपच प्राप्त होतं. तिला जर ते स्वरूप प्राप्त होतं तर मग आपल्याला सांगितलं परब्रह्माच्या ध्यासे परब्रह्म होईल. आयुष्यभर काय करायचं? त्याच्यावाला ध्यास धरायचा. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. आमचे एक मित्र आहे, आम्ही दिंडोरीला गेलो, तिथं असे बोर्ड लिहिले, त्यांना ते अक्षर मोठं दिसायचं. त्या बोर्डामध्ये ती मोठी ओवी दिसायची, अनुग्रह घे. त्याच्या अगोदर लई वेळा जायचो आम्ही. ज्यावेळेस अनुग्रह घेऊन गेलो दादा कोण, त्यावेळेस ते वाक्य त्यांना मोठं दिसायचं. तेवढंच होतं. तिथे बोर्ड लावले ना, सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का. हे म्हणायचे मला हे मोठं का दिसतं, तुम्हाला दिसतं, मला नाही दिसत. त्यांना स्वामींना सांगायचंय सबसे बडा गुरु, गुरु से बडा. तर तू आता चिंतन कर, व्हायला टाइम घालू नको. हा समर्थ किती सर्वसामान्य भक्ताला. ते म्हणे मला हे मोठं का दिसत. दादांना म्हणे, दादा म्हणले तुम्हाला चिंतन करायला सांगितलं स्वामींनी, त्यांचं ऐकता येईल का तुम्हाला? असं असतं. म्हणून प्रेमाची पिटी बांधली आणि मग त्याला सायुज्य मोक्षाच्या तीराला आणले. परंतु माझे जे भक्त गजेंद्रासारखी 4 पायाचे जनावरे असले ना, त्यांचा सुद्धा दे. आपण तर 2 पायाची माणसं आहे, आपल्याकडे काय कमी दिले? इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नाराय. अरे म्हणले गजेंद्राचा उद्धार, रेड्याचा उद्धार केला. आपण रेडीच होतो ना, आपल्याला कुठं बसले? उंच बसायचं. हात पुरे ना सद्गुरूने उंच बसविले हात पुरा यमाता. माझे जे भक्त गजेंद्रासारखे 4 पायाचे जनावर असले, त्यांना देखील वैकुंठाच्या राज्यास योग्य केले. मग ते जर वैकुंठाला जाऊ शकतात, आपण जाणार नाही का? म्हणून माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही. चिंता रहित जीवन झालं पाहिजे आपल्याला. पण चिंतन केल्याशिवाय चिंता जात नाही हो. कुठेही म्हणले चिंता, चिंता आतमध्ये म्हणले, इतकी आतमध्ये आहे ना, हृदयाच्या आतमध्ये ती चिंता. सगळं जातं पण चिंता जात नाही. काहीतरी जीव चिंता करतोच. ती पूर्ण चिंता वारली का एकदा, चिंता ते पळाली आणि मग तो फक्त चिंतन करतो. फक्त चिंतन. जीवनात काही भीती नाही, काय नाही, निशंग निर्वासन जीवन झालं पाहिजे. असं प्रकारची चिंता, कारण त्याचा उद्धार करण्यास मी सर्व काळ तयारी. आणि जेव्हा त्या भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला अर्पण केली, पहा शेवटचा मुद्दा ऐका आता. काय अर्पण करायचं देवाला? काय दिलं होतं गवळणीने देवाला? फक्त चित्त लागतं बरं. आणि ते चित्त लागतंय शुद्ध. तैसे सज्जनाचे चित्त म्हणलंय ना, मृदू सभाय नवनीत. रात्री असं वातावरण होतं ना, तर सभा मंडपामध्ये सगळ्या माता भगिनी दिसत होत्या. पुरुष मंडळी लांब बसलेले, कारण त्यांचं चित्त तसं आहे ना, चित्त त्यांच्यावाला तसं आहे. चित्तवृत्ती मला अर्पण केली, त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातले. वा. याकरता हे भक्त श्रेष्ठ अर्जुना, तू ह्या उपदेश रूपी मंत्र शिकून घे आणि भक्त मार्गाचे आचरण कर.
आता उपदेश रूपी मंत्र आपल्याला सगळ्यांना साधवणं सांगितलंय बरं का. करू नका काही संत संग धरा पूर्वीचा दोरा साधन मिळालेलं आहे महाराज आपल्याला. राजमार्गाने चालणारे प्रवास आपण राजहंसाचे पिला आहोत सामान्य. फार समाधान वाटतं नाही का. दर्दी भेटावा, गर्दीपेक्षा काय भेटावा, दर्दी एकच भेटला देवाला अर्जुन, एकच भेटला. त्याच्याकरता 18 अध्याय सांगावं इथं किती मोठा परिवार आहे महाराज नाही का. म्हणून सगळी प्रेमाची मंडळी, जिव्हाळ्याची मंडळी, वेगळंच गोकुळात आल्यासारखा आनंद आहे हा. की कुठं ज्याची साधना होत नाही, याचं पुढं मन स्थिर होत नाही, त्यानं इथं येऊन राहायचं 2-3 दिवस बेस्टपैकी यांच्यामध्ये. होतं काय साधा होता काय, देवानं सांगितलं इथं काय तो काम नाही व्हायचं, तू गोकुळात जाय. तो गोकुळात गेलं सरळच झाला महाराज. मग तो अरे तोऱ्यावर बोलायला देवाला. प्रेमाची भाषा कळली ना तोपर्यंत त्याच्या अंतकरणाला पाजरच फुटेल नव्हतं. तिथून आल्यावर का नाही या म्हणायला लागला. अहो काऊ म्हणत होत देवाला. प्रेम कळालं ना काय त्या गवळीने, काय त्या गोकुळामध्ये काय तर काय सगळं तो तत्वज्ञान आता गुंडवून ठेव म्हणते. तिथे इथं काही कामच नाही म्हणले. असा परिवार आहे. फार येवलेशी रोप लाविले घरी दादाने फार सुकाळ करून ठेवला. ब्रह्मविद्येचा सुकाळ प्रसाद आपल्याला सर्वांना मिळाला. काही नाही, आनंदात राहायचं, आनंदात राहायचं. आता दिवस चारी खेडी म्हणून देशा मो समुद्रता मृत्यू संसार सागरात भवानी चिरात पार्थमय्या आवीच. 2 दिवस थांबल्यामुळे आपणही तृप्त झालोय. आता सगळे तृप्त झाले नाही का. नुसतं पळत येणं पळत जाणं काही समाधान होत नाही. कालपासून आजचा दिवस एकदम आनंदात गेला. संत संगती फार श्रेष्ठ आहे. संत संगती नाही का. अखंड दया तुझी प्रीती मज दे दयाची संगती कमी कमळा तुझबा नाही कंटाळा. म्हणून आपले हरिभक्त परायण कैलासवासी कचरू नामदेव शिंदे गेले. शरीर ठेवलंय फक्त, आपल्याला जायचंय. पण मला त्यांच्याकरताही भरपूर आईवडिलांनी, त्यांनी भरपूर आईवडिलांचा काही काळजीच ठेवली नाही. त्यांनाही बी सगळं मग भरपूर परिवार आहे. आईला किती मोठा परिवार आहे, मुली, त्यांचे नातू पंतू, आता त्यांनी किती किती मंडळी आली नाही का. त्याच्यामुळं सगळं भगवान परमात्मा कोणाच्या तरी माध्यमातून करत असतो. काळजी करायची नाही, चिंता नाही. सगळं भक्ताचं मोठं किती गोकुळ बनवलं नाही का. रात्री त्यांची मुलगी सांगत होती फार सगळं व्यवस्थित झालं म्हणजे जीवनामध्ये काहीच उणीव नाही राहिली, जीवनामध्ये कोणतीच उणीव नाही राहिली. म्हणून काही नाही, भगवंताचं चिंतन करा. आपण सगळे एका, आम्ही तुमची मुलंच आहोत. अर्ध्या रात्री हात मारा तुम्ही. त्याच्यामुळं महात्म्याने केले उपकार समजून झालेली सेवा माऊलींच्या चरणी, समर्थ सद्गुरूंच्या चरणी किंबहुना धर्म कीर्तन शुद्धी गेले तर माझे केवरले पायीपण. तुका म्हणे माझी कुणी बदविली वाली प्रसादा वाचली कोणाची या विठ्ठले. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माऊलींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, समर्थ सद्गुरू जगत नारायणांच्या चरणी त्यांना भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळावी, सद्गती प्राप्त व्हावी. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित. कुंडलिका हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान. सगळी प्रार्थना म्हणा आता. श्री अनंता मधुसूदना जगद्व्यापका आनंद चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा सहस्रपादा
सागरा शेष शयना कमला नयना कमला पदी कामिनी वना मनोरती भवतारणा गरिया स्थिती वामनमूर्ती त्रिपुरा अगाये सगुणा निर्गुणा जगनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बालरंगना बालकृष्णा तुकाला लोटांगणी मजका देवारी चरणी हे चिरकरी तसे विनवनी भवबंधनी सोडवावी सकळ देवाधी देवा कृपाळवाई केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा माता विश्वात्मके देवी येने वाग्यज्ञ तोषावी पुरुषोनि मंत्राई पसाय दानवी देखा व्यंकटी सांडो